आला स्वामी भक्ता, तर आजची ही ह्या व्हिडिओमध्ये स्वामींनी अशा काही गोष्टी ज्या की तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करून जाईल. तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी, तुमच्या आयुष्यातल्या सर्व काही दुःख आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही पाहिजे असेल आणि तुमची सर्वात मोठी इच्छा, हे सर्व सुद्धा तुम्ही कसे पूर्ण कराल हे स्वामींनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि ही व्हिडिओ तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनून जाणार आहे. म्हणून हा संदेश एकदा पूर्णपणे नक्कीच ऐक, कारण सर्वांना वाटते की हा तर ऑनलाईन एक व्हिडिओ आहे, तर ही एक ऑनलाईन व्हिडिओ नाही तर स्वामींनी स्वतःहून पाठवलेला एक संदेश आहे. म्हणून हा संदेश व हा विचार जो की स्वामींनी तुझ्याबद्दल सांगितलेला आहे तो एकदा पूर्णपणे नक्कीच ऐकून जा आणि चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण आयुष्यातल्या सर्वात महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनून जाणार आहे. आता सर्वप्रथम स्वामींच्या बोलण्याप्रमाणे तुला मी फक्त एवढेच सांगतो की आजच्या ह्या व्हिडिओत प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐक. मग तुला खरे काय मोहमाया आहे जे स्वामींनी आपल्यासोबत रचविलेले आहे ते सर्व काही तुला समजून जाणार आहे. तर त्या अगोदर तू जर आपल्या या चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेव, कारण आपल्या चॅनलवरती असे काही व्हिडिओज येत राहत असतात ज्यांनी भरपूर सारे स्वामी भक्तांचे आयुष्य बदलून गेलेले आहे व तुझे आयुष्य बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घे, कारण की भरपूर लोकांना आमचे व्हिडिओज पाहून अनुभव आलेला आहे. रोज 4 ते 5 मिनिटे मोजून जर आमची व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर त्यानंतर तुमच्या आयुष्यातला बदल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले सुख हे पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल, कारण भरपूर साऱ्या भक्तांसोबत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. कारण की ह्या गोष्टी तुम्ही बोलत असाल हे तर मी मोबाईलवरती ऐकतोय, पण नाही, ह्या गोष्टी भरपूरच महत्त्वाच्या ठरून जातात आपल्या आयुष्यामध्ये. आणि आता आपल्या महत्त्वाच्या टप्प्यांकडे पोहोचण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आमची जी टीम आहे त्या सर्वांनी मिळून एक मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात बरेच स्वामी भक्तांनी आत्तापर्यंत मदतसुद्धा केलेली आहे. त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की जे गोरगरीब लोक असतात, जे गरजू लोक असतात, ज्यांना एका वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की आज आपल्याकडे सर्व काही आहे, पण बरेच लोक असे आहेत ज्यांच्याकडे खायलासुद्धा पैसे नाहीत आणि त्यांचे हाल पाहून माझ्यासुद्धा डोळ्यातून पाणी निघालेले. म्हणून त्यांचा विचार करून मी फक्त एक स्वामींच्या नावाखाली एक मोहीम राबवणार आहे आणि त्यामध्ये आपण सर्व गोरगरीब लोकांना मदत करणार आहोत आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची फारच गरज आहे. जर तुमच्याकडून थोडेफार काही होत असतील ते सुद्धा तुम्ही खालती या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकता आणि तुमची मदत ही आमच्यासाठी लाख मोलाची असेल. कारण की स्वामींनी सर्वात मोठा संदेश हाच सांगितलेला आहे की आयुष्यामध्ये जर तुम्ही मदत करायला शिकलात, या कलियुगामध्ये जर तुम्ही माणुसकी शिकलात तर तुम्ही आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जिंकून जाल. कारण की सध्याच्या वेळेत सर्व लोक माणुसकी हा विषय विसरूनच गेलेले आहेत. तर तुम्ही माणुसकी जपा तर सर्व लोक माणुसकी जपतील. आणि जर तुमच्याकडून कोणती मदत होऊ शकली नाही तरी वाईट मानून घेऊ नका, कारण की स्वामी कधीच असे बोलत नाहीत की तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याच गोष्टी तुम्ही द्या. आणि इथं समोर तुम्ही पाहू शकत असाल या लोकांनी आम्हाला मदतसुद्धा केलेली आहे. आणि जर तुमच्याकडून थोडीफार का होईना नाही झाली तरी चालेल, फक्त तुम्ही रोज हा संदेश ऐका आणि या संदेशमधले सर्व गोष्टी समजून घ्या. तुमचे आयुष्य तेव्हासुद्धा बदलेल. आणि आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. आणि खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवू शकता व कोणतीही छोटी मोठी मदत करू शकता. आणि खालती जो सुपर थँक्सचा ऑप्शन दिलेला आहे चॅनलचे, तिथून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती डोनेट करू शकता. चला तर आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तर सर्वप्रथम स्वामींचा हा संदेश आणि स्वामींच्या या संदेशातून तुम्ही फक्त एवढेच जाणून घ्या, तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. म्हणजे तुमची खरीखुरी श्रद्धा, तुमची जी आपल्या परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे ते जर
बरोबर ठिकाणी असेल, बरोबर वेळेवरती असेल तर तुमच्या कोणत्याही दुःखावरती मात आरामात होते, कारण की तेव्हा परमेश्वर स्वतः तुमचे साथ देतात. खूप अडचणी आहेत या जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वरामुळे येते, आपल्या परमेश्वरामुळे येते, आपल्या परमेश्वरामुळे येते. म्हणून एकदा आपल्या परमेश्वराचं नाव हृदयातून नक्कीच काढा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि ही गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा, कारण की स्वामी स्वतःहून हा वाक्य सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात कितीही मोठी अडचण येऊ द्या, कितीही मोठे दुःख येऊ द्या, कितीही मोठी तुमच्यावरती वेळ येऊ द्या, पण तुमच्या पाठी स्वामी आहे, तर कोणत्याही गोष्टीला भिवू नका. आणि तुमच्या देवाला कधीही हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या देवाला फक्त एवढेच सांगा की तुमचा देव किती मोठा आहे, तुमचा देव किती मोठा आहे. कारण की अडचणींहून मोठा आपला देव आहे, कारण की स्वतः त्या अडचणी आपल्या देवांनी आपल्या समोर आणलेल्या आहे. कारण की देवाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की माझा भक्त किती कठीण आहे, माझे भक्त कोणत्या परिस्थितीला मात देऊन पुढे जाऊ शकतो, हे पाहण्यासाठी फक्त आपला परमेश्वर आपल्या समोर अडचणी आणतो. आणि ज्यावेळी तू जाशील काळोखात, ज्यावेळी तू जाशील संकटात, त्यावेळी तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, तुझे आपली माणसं सुद्धा तुझी सोडतील आपली साथ, तुझे जवळची माणसं सुद्धा तुझी साथ सोडतील, एक तर तुझा परिवार सुद्धा तुझी साथ सोडेल. आणि तू अजून दुःखात गेलास तरी सुद्धा सर्व लोक तुझी साथ सोडून तुला त्या गोष्टीमध्ये एकटे सोडून जातील. पण तू घाबरू नकोस, कारण की आपले ब्रह्मांड नायक, आपले स्वामी किंवा आपले परमेश्वर हे पकडतील तुझा हात. फक्त स्वामींवरती तुझी श्रद्धा, तुझी भक्ती ही कायम चांगल्या प्रकारे असू दे. कारण की कोणतेही मोठे दुःख असू दे, केवढेही मोठे अडचणी असू दे, त्या अडचणींना मात करून आपल्याला बाहेर खेचून काढतील ते म्हणजे आपले स्वतः स्वामी आहेत. जाणीव ठेव शुद्ध मनासी, तुझ्या मनात एक शुद्ध जाणीव ठेव की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करीत आहे, आणि त्या गोष्टी लक्षात ठेव. कारण की तुझे कर्म हा तुझा पुढचा भविष्य लिहित असतो. जर तुझे आत्ता कर्म चांगले असतील, जर तुझ्यात आत्ता चांगली माणुसकी असेल, तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुझे दिवस चांगले जातील. फक्त आज जर तुझे कर्म चांगले नसतील, तुझे विचार चांगले नसतील आणि तुझ्या कृत्य चांगले नसतील, तर येणारे आयुष्य तुझे कठीणच जाईल. त्यावेळेस फक्त तू परमेश्वराची भक्ती करत राहशील. फक्त परमेश्वर सुद्धा तुझ्याकडे जास्त काही लक्ष देणार नाही, कारण की तू पहिलेच वाईट कर्म करून तुझे आयुष्य बर्बाद करून घेतलेस. म्हणून ही जाणीव ठेव की आता अजून सुद्धा मला सुधारायची वेळ आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये चांगले काम करीन, चांगले कर्म करीन. आणि आपल्या परमेश्वरांची लीला एवढी अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये बघा कोणतेच कठीण वेळ येणार नाही. फक्त मनापासून स्वामींचे नाव घ्या, मनापासून आपल्या देवांचे नाव घ्या, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही कठीण येणार नाही. कारण की आपल्या परमेश्वराची लीला ही अपरंपार असते. कधी काय करतील ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, कारण की बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव सुद्धा आलेले आहे. आणि ज्यांना अनुभव आलेले आहे त्यांचे नशीब तर चांगले झालेलेच आहे. आणि तुम्हाला सुद्धा अनुभव यायला हवे, म्हणून आम्ही ही ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो. म्हणून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दिसत असतात, आपल्या या चॅनलवरती येत असतात. आणि आता विश्वास ठेव, फक्त मर्यादामध्ये राहा आणि चांगले कर्म कर, चांगले विचार कर आणि स्वामींच्या भक्तीमध्ये मग्न राहा. तुझ्या आयुष्यात बघ कोणते सर्व सुख मिळते, तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊन जाते. उगासी भितोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला बघावे लागेल व दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला करावे लागेल. जर आज तुम्ही दुसऱ्यांचे वाईट केलात,
दुसऱ्यांचं चांगलं बघितलं नाही तर येणाऱ्या वेळेत सुद्धा तुमचं कोणीच चांगलं बघणार आहे आणि तुमचे सुद्धा चांगले होणार नाही. जर आयुष्यामध्ये यश पाहिजे असेल, जर आयुष्यामध्ये तुला सर्व सुख पाहिजे असतील तर तुला फक्त एवढे लक्षात ठेवावे लागेल की तुला दुसऱ्यांचे चांगले पाहण्याची ताकद स्वतःच्या मनात ठेवावी लागेल. ही गोष्ट तरी तुला समजली असेल. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी अजून या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे. आणि जर अजूनपर्यंत तू हे व्हिडिओ बघत असशील तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि तुझ्या जवळच्या दुःखी लोकांना ही व्हिडिओ पोचव. कारण की त्यांच्यासुद्धा मनामध्ये हेच विचार यायला पाहिजेत की आपल्या परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केलेले आहे आणि आपल्या परमेश्वरासाठी आपल्याला काय काय करायचे आहे. या गोष्टीसुद्धा तुझ्या जवळच्या माणसांना समजू दे. म्हणजे तू त्यांचे भले पाहशील तर देव तुझे भले पाहिल. आणि आता तुला सांगतो, खूप अडचणी असतात जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वर. तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्या आयुष्यामध्ये किती सुख आहे, तुम्हाला केवढे सुख आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे काय काय आहे हे सर्व काही महत्त्वाचे नाही. पण तुमच्यामुळे किती जण सुखी आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. जर तुमच्यामुळे भरपूर जण सुखी असतील तर तुमचे पुढचे आयुष्य सुद्धा चांगले जाणार आहे. आणि तुम्हाला खरेच सांगू, आत्तापर्यंत तुम्ही जेवढे काही कमवले आहेत त्या गोष्टी आपल्याला मोजता येतात आणि ज्या गोष्टी आपल्याला मोजता येतात त्या गोष्टी लगेच संपून सुद्धा जातात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्या गोष्टीचा कधीच माज करू नका ज्या गोष्टीसाठी लोक रडतात, ज्या गोष्टीसाठी लोक प्रयत्न करतात. कारण की त्या गोष्टीचा माज केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये एवढे जो कठीण वेळ येते, एवढे दुःख येते, जी वेळ आपण कधी पाहिली सुद्धा नसते. आणि त्यावेळेस फक्त आपल्याकडे एकच रास्ता राहतो की आपल्या परमेश्वराकडे जाऊन आपले दुःख त्यांना सांगावे, आपले दुःख त्यांना सांगून आपले मन हलके करून घ्यावे. आणि आता महत्त्वाचा मुद्दा, त्या अगोदर आपल्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घे. नवीन असशील तर तू कोणाला फसवू नकोस, कारण स्वामी आणि आपले परमेश्वर तुझी साथ कधीच सोडणार नाहीत. कारण की आज जर तू कोणाला फसवले नाहीस तर तुझा परमेश्वर तुला कधीच फसवून देणार नाही. कोणीच तुला फसवू शकणार नाही. फक्त जर तूच लोकांना फसवत असशील तर तू तुझ्या आयुष्यामध्ये फसून जाणार आहेस. हे लक्षात ठेव. साधं सोपं जीवन जगावं. आपल्या आयुष्यामध्ये जे काही मिळालं आहे त्यात सुखी राहावं, न लाजता रडावं आणि राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथं सोडावं. कारण की ज्या गोष्टी आपण पकडून ठेवतो आणि ज्या गोष्टी आपण सोडून टाकतो, जर आपण ती गोष्ट सोडून टाकली तर त्याचे दुःख जास्त वेळ राहत नाहीत. फक्त जी गोष्ट आपण पकडून ठेवली त्याचा दुःख सुद्धा आपल्यालाच लागतो आणि त्याचा मार सुद्धा आपल्यालाच पडतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये साधं सोपं जीवन जगा, फक्त एकदम मस्तपैकी जगा. कितीही संकटे आली तरी आपल्या परमेश्वराचा हात तुझ्या खांद्यावर असेलच आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. आता याचा तुम्हाला फक्त एवढेच सांगतो, तुम्ही तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा. एवढेच सांगतो, कारण आज वेळ कितीही खराब असेल तर नंतर तुझी वेळ येणार आणि आपल्याला शरीराने आपले देव दिसत नाहीत. म्हणून बरेच लोक प्रश्न विचारतात की देव आहेत की नाहीत. फक्त तुम्ही तुमच्या मनातल्या मनात विचार करा. त्या लोकांना खोटे ठरवून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे. कारण की त्या लोकांना तेव्हाच विश्वास होईल जेव्हा आपला परमेश्वर आपली मदत करेल, जेव्हा आपला परमेश्वर आपली साथ देईल. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि सर्व काही आपल्या परमेश्वरावरती सोपवून टाक. कर्म करत राहा आणि फळ तुला मिळणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. सूर्य कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तू कधीच बोलू नको. तुझा परमेश्वर तुझा परिचय लोकांना देईलच. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्यामध्ये काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. आपला परमेश्वर जो सर्व काही बघत आहे तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. आणि ह्या पुढचा संदेश तो आहे जो की मोजून 3 मिनिटं तू ही गोष्ट ऐक. तुला फक्त एवढेच करायचे आहे, डोळे बंद करून मोबाईल बाजूला ठेवायचे आहे किंवा मन लावून ह्या गोष्टीतला ऐकायचे आहेत. फक्त डोळे बंद कर आणि
मनातल्या मनात फक्त हे ऐक आणि त्यानंतर तुला तुझ्या मनामध्ये अनेक विचार पडतील. फक्त त्या विचार आपल्या परमेश्वराबद्दल असतील. म्हणून तुला सांगतो, मोजून 2-3 मिनिटच फक्त हे एवढं ऐकून घे. आतापर्यंत व्हिडिओ बघत असशील तर तुझे मनापासून आभार. आणि आता ह्या पुढचं ऐकूनच घे. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.